हॅलो गाईज, आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आहे श्रावण सोमवार आणि पहिला श्रावण सोमवार आहे. तर आजची पूजा आणि कशा प्रकारे अभिषेक करायचा आहे देवाचा आणि आज पूर्ण ब्लॉग बघा तुम्ही. आणि ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग. ते मी कालच बेलपत्र तोडून ठेवलेले आहे आणि म्हणजे सोमवारी आपल्याला तोडता येत नाही किंवा तोडायचे नसतात. तर या दिवशी म्हणून मग आदल्या दिवशी मी बेलपत्र तोडून ठेवते. तर हे 111 तोडलेले आहेत. तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. सकाळचे सगळे कामं झालेले आहे आणि व्रत म्हटलं किंवा पूजा म्हटलं तर प्रत्येक गृहिणी म्हणा किंवा एक स्त्रीची आपली आदल्या दिवशीचीच प्लॅनिंग चालू होऊन जाते की कसं करायचं आहे, नाश्ता काय बनवायचा आहे, पूजा कशा प्रकारे करायची, कधी करायची आहे आणि सगळं व्यवस्थित झालंही पाहिजे. तर ही आपली आदल्या दिवशीचीच प्लॅनिंग असते किंवा आपल्या डोक्यामध्ये विचार सुरू असतात. तरी ते मी बेलपत्र वगैरे सगळं तोडून ठेवलं होतं. फुलं वगैरे जेवढे आपण तोडतो किंवा जेवढे तोडले पाहिजे तसे 108 आपण बेलपत्र तोडतो. तर बेल नाही सापडले तर फुलांचा पण वापर करू शकतो आपण, जर फुलं तुमच्याकडे जास्त असेल तर. तर इथे माझी सकाळची क्लिनिंग झालेली आहे आणि आता पूजा करायची आहे. तर आज साडी पण मी पांढऱ्या रंगाची थोडीशी घातली आहे कारण आज सोमवार आहे, देवाला पांढरा रंग पण आवडतो. तर इथे बेलपत्र वगैरे घेतलेले आहे. आता ते थोडंसं पाण्याने स्वच्छ करून घेते किंवा पाणी शिंपडतो कारण आपण बेलपत्र वाहतो तेव्हा पाण्यात बुडवूनच वापरतो. तर त्यापेक्षा मी इथे बेलपत्र स्वच्छ धुवून घेते किंवा पाणी टाकून घेते त्याच्यामध्ये. तर फुलं वगैरे काढून घेतलेले आहेत कारण दही दुधाने आज अभिषेक करायचा आहे महादेवाच्या पिंडीला. तर आता अशा प्रकारे आणि पूर्वतयारी ही आपली पहिलेचपासून असते. तर अशा प्रकारे बेलपत्र मी थोडंसं झिरपायला ठेवलं पाणी जे आहे ते. आणि आता थोडंसं मंदिर वगैरे मी साफ करून घेते कारण मंदिरात थोडंसं रोजच साफ करावं लागतं. धूळ वगैरे खूप असते, लायटिंग वगैरे आणि समया वगैरे लावलेले आहेत आणि दिवे, एक तेलाचा आणि एक तुपाचा दिवा पूजा करायच्या वेळेस. तर सर्वात पहिले पूजा करायच्या आधी आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. तर स्वस्तिकही शुभ मानल्या जाते. कुठलीही पूजा करायची असलं किंवा व्रत करायचं असलं पूजा मांडणीच्या आधी किंवा पाटाच्या आधी किंवा चौरंगाच्या खाली वगैरे, तर त्याच्या खाली आपल्याला पहिले स्वस्तिक काढायचं आहे. तर इथे आता सगळं झाडू पोछा वगैरे सगळं सकाळचं क्लिनिंग जे असते ते आपलं सकाळीच होऊन जाते. आणि व्रत म्हटलं म्हणजे एक उत्साह आणि श्रावण महिना सुरू झालेला आहे. तर श्रावण महिना म्हटलं म्हणजे स्त्रीचा सगळ्यात आवडता सण, मुलींचा म्हणा स्त्रियांचा म्हणा, कारण या महिन्यामध्ये व्रतही असतात आणि सणांची सुरुवात झालेली असते आणि सजण्याचा एक महिना, सजण्याचा एक शृंगार करण्याचा महिना. कारण या दिवशी आपल्या पती म्हणा किंवा पतीचं दीर्घायुष्यासाठी आपल्याला व्रत करायचं असते. हरतालिकेची वाट पाहणाऱ्या स्त्रिया पण भरपूर आहेत. नवीन लग्न झालेल्यांचे पहिले सण आहेत नागपंचमी, ज्या दिवशी माहेरी तेव्हा माहेरी जातात, झुले वगैरे खेळल्या जातात, झुके बांधल्या जातात झाडांना, बरंच काही आहे. आणि खेड्यागावामध्ये पण याची खूप खेड्यागावामध्ये मानतात, जातात मुली, मस्त झुले खेळतात. तर असं हे श्रावण महिना आहे, सगळेजण वाट पाहतात आतुरतेने. तर इथे मी गणपतीची पूजा पहिले करून घेतलेली आहे, दह्या दुधाचा अभिषेक केलेला आहे. आणि आता इथे आपल्याला पाण्याने जो आपली गळती असते त्याचा अभिषेक करायचा आहे. तर मी इथे लावून दिलेला आहे आणि माळीवरच मग मी ओम नमः शिवाय वगैरे म्हणते. तर अशा प्रकारे जोपर्यंत आपलं चालते गळती तोपर्यंत मग मी ओम नमः शिवायचा जप करत असते. तर नित्य स्वामींच्या केंद्रामध्ये वगैरे नित्यसेवेचे पुस्तक मिळते, त्याच्यामध्ये भरपूर प्रकारचे मंत्र किंवा देवाच्या विषयीचे जे नामस्मरण आपण करतो ते पण असते. तर आता इथे बघू शकता चंदन आहे. तर चंदनही कुठे कुठे लावायचं आपल्याला, कुठे कुठे हळदी कुंकू लावायचं आहे, कुठल्या कुठल्या दिशेला कोण कोण असतं हे सगळं सर्वांनाच माहिती आहे. तर अशा प्रकारे मी चंदन लावून घेते आहे. आणि आपल्या नंदीची पूजा तर या श्रावण महिन्यामध्ये, कारण विष्णू देवता जे आहेत ते चातुर्मास म्हटलं म्हणजे ते निद्रा अवस्थेत असतात किंवा झोपतात 4 महिने. तर प्रत्येक हे जे 4 महिन्याचा काळ आहे हे प्रत्येक पृथ्वीवर आपलं रक्षण व्हायसाठी प्रत्येक देव प्रत्येक आहे कार्यरत असतात. तर महादेव
आता नागपंचमी आहे, नागही आपली नागपंचमी आपण सण साजरा करतो, पोळा आहे, भरपूर सण आहेत ते जे आपल्या पृथ्वीचं रक्षण करतात किंवा आपल्याला सांभाळतात, असं याचं हे आहे. तर इथे मी बेलपत्र पहिले वस्त्र वाहून घेतलेलं आहे, काटेरी फळं ज्याला म्हणतो ते आपण वाहलेलं आहे. आणि अशा प्रकारे जी पूजा आहे ती केलेली आहे. आणि बेलपत्र वाहताना मी कोणी किती घेऊ शकता. तर इथे मी तुम्हाला दाखवते की 4 पानांचं बेलपत्र आलेलं आहे. तर ते काही काही जणांना मिळते झाडावर, कधी 5 पानांचं, कधी 4 पानांचं, कधी 7 पानांचं. तर अशा प्रकारे आपल्याला वाहायचं आहे, ते चांगलं असते. तर या जे बेल आहे त्यांना मी अष्टगंधक टाकून घेतलेलं आहे, कारण आपण अष्टगंधक जे 3 पानं एकमेकांना जुळल्या जाते तिथे आपल्याला ते अष्टगंधक लावलं जाते. तर बेलपत्र वाहिल्यानंतर शिवमूठ कशी वाहायची, तर इथे 5 वेळा, आज पहिली शिवमूठ आहे ती तांदूळ आहे. तर अशा प्रकारे आपल्याला 5 वेळा बेलपत्रावर तांदूळाची मूठ टाकायची आहे. आणि मंत्र म्हटलं म्हणजे जे नामस्मरण आहे ते ओम नमः शिवायचं आहे. तर अशा प्रकारे माझी साधी सिंपल पूजा आहे ती झालेली आहे. आणि आपण जे काय आपल्याला श्रावण महिन्यामध्ये जेवढं आपलं नामस्मरण करता येईल किंवा जेवढं व्रत किंवा उपवास किंवा देवाची पूजा करता येईल तेवढं केलं पाहिजे, त्याचं फळ पण मिळते. तर पहिले मी पूजेच्या आधी स्वस्तिक काढून घेतलेलं आहे. आणि आता इथे थोडीशी छोटीशी रांगोळी जी आहे ती, तर इथे थोडंसं डमरू काढलेलं आहे आणि आपले शिवलिंग रांगोळी काढलेली आहे. तर ती कशी तुम्हाला वाटली ते पण नक्की सांगा. पूजा कशी वाटली, साधी सिंपल पूजा आहे. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा. आणि कुठून बघता आहात माझे व्हिडिओ, तुम्हाला कसे वाटतात ते पण नक्की सांगा. कुठल्या गावातून बघतात ते पण सांगा. अशी छोटीशी रांगोळी काढलेली आहे. आणि नैवेद्य आरती आपल्याला करायचं आहे. तर उपवासही भरपूर जण कधी 12च्या नंतर सोडला जातो, कधी संध्याकाळच्या आतमध्ये सोडला जातो. दिवाबत्ती करायच्या आधी आपल्याला उपवास सोडायचा असतो. त्यासाठी आपल्याला देवाला नैवेद्य दाखवावा लागतो किंवा एखादा गोड पदार्थ जे आपल्या पद्धतीने करता येईल किंवा आपण जसं आपण करतो त्याप्रमाणे आपल्याला देवाला नैवेद्य दाखवायचा आहे. तर अशा प्रकारे बघू शकता तेला तुपाचा दिवा पण लावलेला आहे, प्रसादही ठेवलेला आहे. आणि पूजा कशी वाटली ते पण तुम्ही मला नक्की सांगा. आणि आजचा नैवेद्य पण काहीतरी गोड आपल्याला करायचा असतो. आणि कोणी सोमवार हा 12च्या नंतर सोडतात, तर कोणी संध्याकाळ व्हायच्या आधी सोडला जातो सोमवार महादेवाचा. तर अशा प्रकारे आपापल्या घरची पद्धत असते किंवा रीत असते की कसा सोमवार सोडला जातो. आणि आजचा साधा नैवेद्य तयार आहे देवाचा. तर इथे डाळभाजी केलेली आहे, भात, उसळ, सकाळी ढोकळे ते पण मी देवासाठी काढून ठेवलेले, आणि गोड श्रीखंड